शिवेंद्रराजे भोसले यांची द्वारका चौकास भेट. डिसेंबरपासून अंडरपास कामास सुरुवात. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी द्वारका चौक परिसरास भेट देऊन सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शारदा सर्कल ते काटेगल्ली सिग्नल पुणे रोड दरम्यानच्या भुयारी मार्ग अंडरपास प्रकल्पास डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती दिली. भुयारी मार्ग 5.5 मीटर उंचीचा असणार असून पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. मंत्री भोसले म्हणाले की आचारसंहितेपूर्वी या कामास कार्य व प्रशासकीय मंजुरी मिळवून घेण्यात येईल. काही अडचणी आल्यास या प्रकल्पास विशेष बाब म्हणून प्राधान्याने पूर्णत्वास नेले जाईल. प्रस्तावित आहे कारण इथं आपण ट्रॅफिक दोन्ही महत्त्वाचे रस्ते येतात. मेजर ट्रॅफिक या रोडवर असते आणि ट्रॅफिकचा फार प्रॉब्लेम होतो. लोक अडकतात, वेळ जातो आणि त्याच्यातच खूप सुरू झाल्यानंतर अजून लोकांची आवक होणार, वाहनं येणार आणि जे आज ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो अजून जे वाढणारी वस्तुस्थिती आहे ती धरून आज MSIDCकडनं जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं महामंडळ आहे त्याच्याकडनं आपण हा पुन्हा ते आपलं हे इकडचं नाशिक पुणे टू सारडा सर्कलचं आपण अंडरपास जो आहे हा प्रस्तावित केलेला आहे. त्याचा आता राज्य सरकार आणि मॉर्ग म्हणजे गडकरी साहेबांचा जो विभाग आहे अशा माध्यमातून हे काम आपण हाती घेतलंय. थोडं आमच्यावर सगळ्यांचं जे काम वेळेत संपलं पाहिजे आणि हे काम वेळेत झालं नाही तर बरेच प्रॉब्लेम अजून निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आमचं त्या पद्धतीनं नियोजन चालू आहे किंवा वेळेत हे काम संपवायचं किंवा वेळेच्या आधी संपून हा सबवे जो आहे हा खुला करायचा की ज्या यानं ट्रॅफिक कंजेशन जे आहे हे मोकळं होईल, सिग्नल फ्री हा सगळा एरिया होईल अशा पद्धतीनं आपले नियोजन आता सर याच्या म्हणजे प्राथमिक जे मंजुऱ्या वगैरे ज्या आहेत त्याच्यात प्राधिकरणामध्ये पण जे आता कुटुंबाचं प्राधिकरण आपण केलं आहे त्याच्यात हा विषय मंजूर झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी पण या विषयाला मान्यता दिली आहे किंवा हे करायचं म्हणून आणि लवकरच मला वाटतंय साधारण डिसेंबरपर्यंत टेंडर वगैरे या गोष्टी पूर्ण होऊन माझ्यामध्ये डिसेंबरच्या दरम्यान कामं सुरू व्हायला थोडी एकच अडचण येणार आहे. तर आपल्याला पण माहिती आहे की आचारसंहिता. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.